अहो बाबा, कधी येणार आहात तुम्ही इकडे राहायला? आणि आई कुठे आहे? कशी आहे ती? नवीन घर घेतलं तेव्हा तुम्ही फक्त वास्तुशांतीला आला होतात. आता या ना बाबा आईला घेऊन इकडे राहायला. बाबा, राहुल सारखा आठवण काढतो तुमची. कधी येणार आहात? आजी आजोबा बाबा सारखा विचारत असतो. आणि बाबा, हे ठीक दिसतं का सांगा बघू? तुम्ही दोघे तिकडे गावी एवढ्या मोठ्या घरात एकटेच राहता. लोक काय म्हणतील? एकुलता एक मुलगा आहे आणि आईबाबांना सोडून बायको मुलासोबत राहतो. बाबा म्हणाले, अरे राजेश, मला बोलू तरी दे ना बाळा. बेटा, आम्ही येणारच आहोत पुढच्या आठवड्यात. तुझ्या आईने सर्व सामान पॅक करून ठेवले आहे. आम्हाला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? येत आहोत आम्ही लवकरच. मुलाला आणि सुनेला सुद्धा खूप आनंद होतो. मुलगा म्हणतो, ठीक आहे बाबा, काळजी घ्या. या मग लवकर, वाट पाहत आहोत आम्ही. तिघे असे म्हणून दोघेही फोन ठेवतात. बाबांना खूप आनंद होतो आणि ते आईला सांगाय जातात. अगं ऐकतेस का? राजेशचा फोन आला होता. आई राजेशचं नाव ऐकताच पटकन बाबाकडे जाते आणि म्हणते, काय म्हणत होता तो? विचारत होता कधी येत आहे त्याच्याकडे राहायला. मग काय सांगितलं तुम्ही? येतोय म्हटलं पुढच्या आठवड्यात. बाबा म्हणाले, सुनबाई आणि नातू सुद्धा आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. बरं. आई हसत म्हणाली, हो का? आई म्हणाली, आपण आदल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं आहे म्हणून देवाने असा हिरा आपल्या पोटी दिला आहे. नाहीतर आजकालची मुलं. तितक्यातच दरवाजाची बेल वाजते. आई म्हणते, रमा आली वाटतं. रमा घरकाम करणारी मुलगी असते. आईबाबाचा स्वयंपाक आणि घरची बाकीची सगळी कामं तीच करत असते. आईबाबांना ते आपले आईवडील मानायचे. बाबा रमाला म्हणाले, रमा, आम्ही दोघेही कायमचे राहायला जाणार आहोत राजेशकडे. तिने बाबांकडे पाहिलं, पण बाबा तिची नेहमी चेष्टा करायचे. त्यामुळे बाबांना काही न बोलता ती आईकडे गेली आणि म्हणाली, काकू, तुम्ही खरंच जाणार आहात का हे घर सोडून दादांकडे? आई म्हणाली, हो ग, पण आम्ही येऊ अधूनमधून इकडे. एखादी चक्कर नक्की टाकू. हे ऐकल्यावर रमाच्या डोळ्यात पाणी आले आणि तिचे अश्रू पाहून आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. रमा म्हणाली, काकू, रडू नका. मला नेहमी तुमची आठवण येत राहील, कारण तुम्ही मला कधीच परकेपणाने वागवलं किंवा समजलं नाही. दादा एवढ्या प्रेमाने बोलवतात तर नक्की जा, पण तिकडे गेल्यावर मला मात्र विसरू नका. आई बाबा म्हणाले, लेकीला कोणी विसरतं का? पुढच्या आठवड्यात आई आणि बाबा राजेशकडे निघतात. जाताना जवळच्या शेजाऱ्यांना भेटतात. शेजारचे काका म्हणतात, पुन्हा कधी येणार आहात? बाबा म्हणतात, आता काही इकडे येणे शक्य होणार नाही. मुलाने सांगूनच ठेवलं आहे की मला सोडून कुठे जायचं नाही. म्हणून दोघेही एकमेकांना काळजी घ्या म्हणतात. आणि शेवटी बाबा आणि आई मुलाकडे जायला निघतात आणि स्टेशनवर पोहोचतात. तर मुलगा स्टेशनच्या बाहेर गाडी घेऊन उभा असतो. आई बाबांना भेटतो, त्यांना गाडीत बसवतो आणि घरी घेऊन जातो. घरी सून नीताचं ताट घेऊन उभी असते. ती आईबाबांना ओवाळते. आजी आजोबांना पाहून नातवाला खूप आनंद होतो. सुनेने सासू सासऱ्यांसाठी मस्त जेवण बनवलं. सगळेजण एकत्र जेवू लागतात. आई आणि बाबा खूप खुश असतात, कारण मुलगा, सून, नातू सगळे त्यांच्यावर प्रेम करत असतात. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी रात्री आई तहान लागली म्हणून स्वयंपाकघरात चाललेली असते. मुलाच्या खोलीतून आवाज येत असतो. ती थोडी पुढे जाते तेव्हा आईला ऐकायला मिळतं, हे बघ राजेश, आणखीन किती दिवस आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे? तू उठतोस
आणि ऑफिसला निघून जातोस. तुझ्या आईबाबांचं सगळं मला बघावं लागतं. बाबा तर नुसते ऑर्डर सोडत असतात. सुनबाई चहा दे, पाणी दे, मला खूप कंटाळा आला आहे. सुनेचे हे बोलणे ऐकल्यावर आईला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर राजेश म्हणतो, अगं राणी, जोपर्यंत आपल्या नवीन घराचे हप्ते फिटत नाहीत आपल्याला हे नाटक करावेच लागणार आहे. आपला मुलगाच असा बोलतोय म्हणल्यावर आईच्या काळजात धस्स झालं. ती पाणी न घेताच आपल्या खोलीत गेली आणि गपचिप रडायला लागली. ती मनात विचार करत होती की मुलगा आणि सून दोघेही मनापासून नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याच आईबाबांवर प्रेमाचं नाटक करत आहेत. बाबा शांत झोपलेले असतात पण आईला काही झोप येईना. ती विचार करू लागली की आमच्यापासून मुलाला आणि सुनेला असं काय मिळणार आहे की ते आमच्याशी खोटं खोटं का होईना इतकं छान वागत आहेत. त्यानंतर सकाळ होते. रोज सकाळी सून बाबांसाठी चहा बनवून देत होती. तिने आज आईला सांगितलं, आई, बाबांना चहा द्या. त्यांना काय हवं नको ते आजपासून तुम्हीच बघा. मला मुलांच्या शाळेचं बघायचं असतं. आणि हो, बाबांना भाज्या आणायला पाठवा आणि भाज्याही तुम्हीच निवडा. सून अशा पद्धतीने बोलत आहे हे बाबांना थोडं विचित्र वाटतं. पण त्यांना असं वाटत असतं की सुनेला घरात सगळं पाहायचं असतं. आपण थोडा हातभार लावला तर काय बिघडलं, म्हणून ते गप्प बसतात. आई बाबांना चहा नेऊन देते. बाबा म्हणतात, अगं, चहा बरोबर टोस्ट आणायला विसरलीस का? यावर सून म्हणते, अहो बाबा, आजपासून आपल्या सगळ्यांना नुसता चहा घ्यावा लागेल. कारण राजेश एकटाच कमावतो आणि आपण खाणारी 5 तोंड. मग कुठेतरी बचत करायला नको का? बाबा काही न बोलता चहा पितात. असं जेवणाच्या बाबतीत होतं. सून आईबाबांना रात्री उरलेलं जेवण द्यायला लागली. आई मुकाट्याने खात असे पण बाबांना हे काही पटेना. ते म्हणाले, सुनबाई, हे काय ग? चपाती बघ किती वाटत झाली आहे. आम्हाला या वयात चावतं का? अहो बाबा, तुम्ही जे खातात तेच आम्ही खातोय. आणि रोज ताज्या चपात्या बनवायला आपल्याकडे स्वयंपाक करायला बाई आहेत का? आता मात्र बाबांना सहन होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना त्यांच्या गावावरून फोन येतो. फोनवर रमा बोलत असते. रमा म्हणते, बाबा, 2 दिवसांनी माझे लग्न आहे आणि तुम्हाला आणि आईला यायचं आहे. रमाचं लग्न होणार आहे हे ऐकल्यावर आई आणि बाबा ना आनंद होतो. बाबा म्हणतात, हो, आम्ही दोघे नक्की येऊ, असे बोलून फोन ठेवतात. बाबा आईला म्हणतात, 2 दिवसांनी लग्न आहे तर आपण उद्याच गावी आपल्या घरी जाऊ. आई म्हणते, ठीक आहे. सकाळ होते आणि घरासमोर रिक्षा उभी असलेली पाहून सून म्हणते, रिक्षा कोणासाठी बोलवली आहे? तुम्ही दोघे कुठे निघालात का? बायकोचा आवाज ऐकून राजेश येतो आणि म्हणतो, बाबा, कुठे जाणार आहात? सांगायची काही पद्धत असते की नाही? लगेच दारात रिक्षा बोलावली. त्या रिक्षाचे भाडे कोण देणार आता? बाबांना राग येतो तरी बाबा शांतपणे म्हणतात, आम्ही आपल्या गावी चाललोय. आपल्या घरी घरकाम करत होती ना त्या रमाचे उद्या लग्न आहे. तू नको रिक्षाचे पैसे देऊ, माझ्याकडे आहेत. सून म्हणते, अरे वा, रिक्षाने फिरायला पैसे आहेत आणि स्वतःच्या औषध गोळ्या घेण्यासाठी पैसे नाहीत का तुमच्याकडे? तुमच्याकडे पैसे असताना राजेशला का सांगता तुमच्या दोघांची औषधे आणायला? बघ राजेश, तुझ्या बापाचं पाहून तरी शिक पैसे कसे वाचवायचे आणि फक्त स्वतःसाठी खर्च करायचे ते. बायको अशा पद्धतीने बोलली तरी राजेश तिला काहीच बोलला नाही. हे पाहून बाबा म्हणाले,
बोल सुनबाई बोल, आमचंच नाणे खोटे आहे, त्याला तू तरी काय करणार. बाबा आईला म्हणतात, आपलं सगळं सामान बरोबर घे, आपण पुन्हा इथं नाही यायचं आता. जवळ राहिल्यावर माणसाची किंमत राहत नाही. असं बोलून बाबा आणि आई रिक्षात बसून निघून जातात. घरी पोचल्यावर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसतो. आज जातात तर त्या घरात नवीन कोणीतरी राहायला आलेलं असतं. ते लोक आईबाबांना विचारतात, कोण पाहिजे तुम्हाला. बाबा बोलतात, हे घर माझे आहे, आधी तुम्हीच सांगा तुम्ही कोण आहात आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इथे राहायला आलातच कसे. मी तुमच्यावर केस करू शकतो. हे ऐकून शेजारचे काका येतात आणि म्हणतात, अहो तुम्हाला माहीत नाही का, राजेशने हे घर फर्निचर सकट त्यांना भाड्याने राहायला दिले आहे. 2 वर्षाचा करार केला आहे, त्यामुळे 2 वर्ष तरी हे लोक इथंच राहतील. आई बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आईला कळून चुकले की मुलाने घेतलेल्या नवीन घराचे हप्ते तो या घराच्या आलेल्या भाड्याने पैशातून देतो. म्हणून ते चांगलं वागण्याचे नाटक करत होते. पण आता कुठे जायचं त्यांना कळेना. तेवढ्यात रमा आली आणि म्हणाली, काकू काका चला बघूवर माझ्या घरी, ते पण तुमचंच घर आहे असं समजा. असं बोलून ते आईबाबांना घरी घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी रमाचे लग्न होते आणि रमा सासरी जाताना आईबाबांना म्हणते, काका तुम्ही दोघे आजपासून माझ्या घरात राहा. पण बाबांना काही पटत नाही. ते म्हणतात, बाळ रमा तुझी काळजी कळते, पण मला हे योग्य वाटत नाही. असे म्हणून तिचे घर सोडतात आणि वाट दिसेल तिकडे चालत राहतात. असेच चालता चालता वाटेत त्यांना एक वृद्धाश्रम दिसते आणि तिथे जातात आणि राहू लागतात. स्वतःचे हक्काचे घर सोडून त्यांना आपल्या स्वार्थी मुलामुळे वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. मित्रांनो, काही घरात राजेसारखी स्वार्थी मुलं असतात जी सरड्यासारखी रंग बदलतात. पण वेळीच अशा मुलांचा खरा रंग ओळखता येणारी कोणती मशीन असती तर बरं झालं असतं असं वाटतं. मुलांवर निर्मळ मनाने प्रेम करणारे आई वडील अशा स्वार्थी मुलांना कधीच दिसत नाहीत. लहानपणापासून स्वतःचा विचार न करता आई वडील आपल्या मुलांना शिकवतात, लहानाचे मोठे करतात. पण काही मुले मोठी झाल्यावर त्याच आईवडिलांना का विसरत असतील आणि त्यांच्या वागण्यात का बदल होत असेल, ह्याचे उत्तर तुमच्याकडे असल्यास नक्की सांगा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.